पुणे रिंग रोड हा प्रकल्प, पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प, म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत, आणि विशेषतः शिरूर, आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रो सोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि 3 मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे. तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं, कसं करायचं असे प्रश्न होते. त्यात आज वॉर रूममध्ये मेट्रो आणि MSIDCनी एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे. त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल. मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. असे एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या 33 प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्ट्सला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे. आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात. त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे 33 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू. तुम्ही कुठली मिसिंग लिंक म्हणताय? नाही, त्याचं तर आपण डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करतोय मिसिंग लिंकचं. असं आहे की या निकालाचे 2 अन्वयार्थ आहे. पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या OBC आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये OBC आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे. दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा. आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील. त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या. आम्हाला अतिशय आनंद आहे की आता OBC आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. या 33 प्रोजेक्ट्समध्ये जवळपास 132 विषय होते की जे प्रलंबित होते. कुठे फॉरेस्टची परमिशन असेल, कुठे लँड ॲक्विजिशन असेल, असे वेगवेगळ्या 132 अडचणी त्याच्यामध्ये होत्या. त्यापैकी या वॉर रूम मीटिंग पर्यंत 63 आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या. उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली. आणि पुढच्या वॉर रूम मीटिंग पर्यंत हे सगळं सोडवण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत. याच्यामध्ये विशेषतः आपल्या MMR रिजनमध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा GMLR असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, ठाणे भिवंडी कल्याण, वडाळा कासरवडवाली, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी, अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत, दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत, आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो 3 आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे. BDD चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय. त्यांच्याही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. पहिल्या टप्प्याच्या BDDच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो.